श्री स्वामी समर्थ. साडेसाती असेल तर काही चुका आपण करायलाच नको, आणि त्या कुठल्या चुका आहेत ज्या आपल्याकडून सहज सहज होऊन जातात आणि त्यामुळे साडेसातीचा त्रास हा अजूनच आपल्याला जाणवतो. तर पहिली चूक आपण जी करतो ती म्हणजे मोठ्यांशी आपण वादविवाद घालतो. तर साडेसातीचा काळच असा असतो की मानसिकता खराब असते आणि अशा वेळेला बळच आपल्यावर कोणीतरी रागवतं, ओरडतं आणि त्यावर आपणही रिॲक्ट करतो. तर असे न करता थोरा मोठ्यांना, आईवडिलांना आपण आदर देऊन मोठ्यांशी प्रेमाने बोलायचं आहे. त्याचबरोबर आईवडिलांची सेवा ही या काळात जास्त करायची आहे. त्याचबरोबर आपण शनिवारी तेल, उडीद डाळ, काळे वस्त्र, लोखंड हे खरेदी करायचे नाहीये. जर आपण ते खरेदी केले तर साडेसातीचा त्रास नक्कीच अजून जाणवतो. तसेच आपण या काळात कुणाचीही चप्पल आपण वापरायची नाही. म्हणजेच थोड्या वेळासाठी आपण चप्पल किंवा बूट ही इतरांची घालतो आणि त्यामुळे अनेक त्रास आपल्याला होतात. तर ही जी चप्पल आहे किंवा बूट आहे ही आपण घालणं टाळायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला अंध अपंग लोक भेटतात आणि त्यांना काहीतरी गरज असते. तर या काळात आपण त्यांना टाळाटाळ करायची नाही, तर त्यांची सेवा करायची आहे. जी आजारी व्यक्ती आहे तिची सेवा करायची आहे, गरजूला अन्नदान करायचं आहे आणि हे छोटे उपाय आपण करायचे आहेत. त्याचबरोबर शनिवारी नखे कापायचे नाहीयेत आणि केसही आपण कापायचे नाहीये. हे छोटे उपाय करून बघा. ज्या दिवशी ह्या गोष्टी टाळा आणि साडेसातीचा जो त्रास आहे तो त्यामुळे कमी होणार आहे. सांगितलेल्या देवतेंचे रोज स्मरण करा आणि त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनका वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.